नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। बिबट्याचा धुमाकूळ, बागलांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। ही आहे बागलांमधून धक्कादायक बातमी। बागलान तालुक्यातल्या बिजोटे येथे बिबट्याने थैमान घालून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे। पहाटे 3 शेतकऱ्यांच्या एकूण 9 शेळ्या आणि 1 वासरूचा त्याने फडशा पाडलाय, तर काही शेळ्या ह्या गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे। संतोष त्र्यंबक जाधव यांच्या बंदिस्त शेडमध्ये बिबट्यानं लोखंडी जाळी उचकटून प्रवेश करत 7 शेळ्यांचा फडशा पाडला। नंदू पुंजाराम जाधव यांच्या 2 शेळ्या ठार झाल्या, तर दिनेश त्र्यंबक कौर यांच्या वासरावर हल्ला करून त्याला मक्याच्या शेतात फरफटत नेलंय। या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच वनपाल ममता बोडके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला। जखमी प्राण्यांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत। ही घटना थांबवा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली असून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने तातडीने ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। या घटनेवर आता प्रशासन कुठली पावलं उचलणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले। प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी, सटाणा।